विद्यार्थी मित्रो, आपण इनडिफायनाइट इंटिग्रेशन या चॅप्टरमध्ये आहोत आणि या चॅप्टरमध्ये आपण मेथड्स ऑफ इंटिग्रेशन पाहत आहोत. मेथड्स ऑफ इंटिग्रेशन मध्ये आपण जे 3 प्रकार पाहिलेले आहेत, इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन, इंटिग्रेशन बाय पार्ट्स आणि इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन. याच्यापैकी आपण पहिल्या मेथडमध्ये आहोत, इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन. यात आपण मागील व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकला सुरुवात केलेली होती आणि त्या टॉपिकमध्ये आपण सम स्पेशल इंटिग्रल्स पाहिले. जे सम स्पेशल इंटिग्रल्स मध्ये काही स्टँडर्ड सबस्टिट्यूशन्स आहेत ते आपण पाहिलेले आहेत. शिवाय आपण ते सम स्पेशल इंटिग्रल्स मध्ये नवीन 7 फॉर्म्युले जे आहेत ती तयार करून घेतली. शिवाय त्यांची प्रूफ देखील आपण पाहिलेली आहे. शिवाय याच्यानंतर आपण एक्सरसाइजला सुरुवात केलेली होती. एक्सरसाइज 3.2 चा बी पार्ट जो आहे त्यातला पहिला पार्ट आपला पहिला येलेला आहे. त्यातले 4 एक्झाम्पल्स आपण कंप्लीट केलेली होती. आता आपण पुढच्या एक्झाम्पल्स कडे वळणार आहोत. एक्झाम्पल नंबर आपल्याला बघायचा आहे 7. यात आपल्याकडे जे आपण फॉर्म्युले शिकलेलो आहोत त्यांचाच या ठिकाणी आपण युज करणार आहोत. परंतु आपण त्या फॉर्मॅटमध्ये त्याला आणणं, ज्यावेळी डायरेक्ट दिसत नसेल एक्झाम्पल, तर त्या फॉर्मॅटमध्ये आणण्यासाठी आपल्याला या एक्झाम्पल जर ऑब्झर्वेशन केल्यानंतर लक्षात येतं, इथे आहे 9 प्लस एक्स अपॉन 9 मायनस एक्स आणि हा स्क्वेअर रूटच्या आत आहे. याला कुठल्याही पद्धतीने सिम्प्लिफाय करता येणं शक्य दिसत नाही. तर अशा वेळेला आपण जनरली रॅशनलायझेशन हा प्रकार युज करतो. रॅशनलाइज करत असताना त्याच्याच कॉन्जुगेट पेअरने त्याला मल्टिप्लाय आणि डिव्हाइड करायला लागते. इथे 9 मायनस एक्स जे आहे याची कॉन्जुगेट पेअर आहे 9 प्लस एक्स आणि अपॉनला 9 प्लस एक्स, त्यानेच त्याला मल्टिप्लाय आणि डिव्हाइड केलेला आहे. त्यानंतर या दोघींचा गुणाकार केल्यानंतर हा जो प्रॉडक्ट आहे तो स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट म्हणून कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे 9 प्लस एक्स फक्त येईल आणि अपॉनला मात्र 9 स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर येईल, हा डीएक्स. पुढे याला सिम्प्लिफाय करण्याआधी सेपरेट करून घेऊयात. 9 प्लस एक्स अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 9 स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डीएक्स आणि इकडे 9 प्लस सेपरेट करतो आहोत आणि इकडे प्लस इंटिग्रल एक्स अपॉन 9 स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डीएक्स. आता अशा वेळेला इथे हा आपला फॉर्म्युला तयार होतो आहे, कारण 9 तर आपण कॉमन काढू शकतो आणि हा 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ इथे येईल 81 मायनस एक्स स्क्वेअर, किंवा आपण त्याला 9 स्क्वेअर ठेवला तरी चालणार आहे, कारण आपला तो फॉर्मॅटच आहे फॉर्म्युल्याचा. आणि इथे प्लस हा जो दिसतोय याच्यात मात्र आता आपल्याला एक गोष्ट दिसते आहे, ती म्हणजे स्क्वेअर रूट आहे आणि वरती इथे जर एक्स स्क्वेअर आहे तर वरती एक्स आहे. तर अशा वेळेला डेरिव्हेटिव्ह ऍडजस्ट करणं गरजेचं असतं. शिवाय मायनस साईन देखील ऍडजस्ट करणं गरजेचं आहे, कारण वरती जर डेरिव्हेटिव्ह ऍडजस्ट करायचा असेल तर याचा जो डेरिव्हेटिव्ह आहे 9 स्क्वेअरचा 0 आणि एक्स स्क्वेअरचा 2x आणि इथे मायनस साईन होती म्हणून मायनस 2x इथे यायला पाहिजे, कारण आपल्याकडे असा देखील फॉर्म्युला आहे. आपण स्टार्ट केली चॅप्टरच्या त्यावेळेला आपण काही करोडरीज शिकलेलो आहोत, त्या करोडरीजचा इथे युज केला जातोय. तर बघा इथे कसा हा फॉर्म्युला तयार झालेला आहे. हा फॉर्म्युला आहे आपला साइन इनव्हर्सचा, साइन इनव्हर्स ऑफ, कारण इथे ए स्क्वेअर आहे, इथे एक्स स्क्वेअर आहे. हा जो फॉर्म्युला आपला आहे हा इथे आपण युज करतोय. तो असा आहे एक्स अपॉन 9 इथे येईल आणि प्लस आपण कॉमनली घेणार आहोतच हा, आणि हा याच्यावरती डेरिव्हेटिव्ह तयार झालेला आहे आणि याचा देखील आपल्याकडे फॉर्म्युला आहे इंटू 2 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ 9 स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस सी. याला फक्त आता सिम्प्लिफाय करायची गरज आहे आणि आपला आन्सर आलेला आहे. इथे 9 साइन इनव्हर्स ऑफ एक्स अपॉन 9 मायनस 2 गेट कॅन्सल्ड मायनस स्क्वेअर रूट ऑफ, याला 9 स्क्वेअर म्हणजेच 81 मायनस एक्स प्लस सी हे असणार आहे आपलं फायनल इंटिग्रल. मित्रांनो, या एक्सरसाइज मधील पुढील एक्झाम्पल्स पाहण्यापूर्वी आपण एक एक टाईप बघूया. या टाईपचं इंटिग्रेशन असतं तर त्याला कशा पद्धतीने सॉल्व्ह केलं जातं, यात आपण वेगवेगळ्या प्रकारचे टाईप जे आहेत ते बघणार आहोत. ज्यात आता हा जो टाईप दिसतो आहे यात एक क्वाड्रॅटिक फॅक्टर आहे, म्हणजे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल त्या ठिकाणी दिसते आहे. म्हणजे डिनॉमिनेटरला जर क्वाड्रॅटिक फॅक्टर असेल, पॉलिनॉमियल असेल किंवा स्क्वेअर रूटच्या आत ते क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल असेल, तर अशा वेळेला कोणती मेथड अप्लाय केली गेली पाहिजे हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. आपल्याला एक्झाम्पल सहजरित्या ओळखता येणार आहे की या ठिकाणी डिनॉमिनेटरला जर आपल्याला क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल दिसते आहे तर समजायचं की आपल्याला या ठिकाणी म्हणजे हायेस्ट पॉवर जी आहे या ठिकाणी 2 असली पाहिजे. अशा वेळेला आपण जनरली ती मेथड जी आहे ती अप्लाय करतो. तर मग इथे काय दिसतंय बघा, आता इथे जे दिसतंय की ही क्वाड्रॅटिक आहे. आता काही ठिकाणी फॅक्टर्स पडतात, काही ठिकाणी फॅक्टर्स पडत नाहीत. आपण 10th स्टँडर्डला कम्प्युटिंग स्क्वेअर मेथड शिकलेलो आहोत, ज्यात आपल्याला फॅक्टर पाडायची मेथड होती, फॅक्टरायझेशन मेथड होती, त्यात कम्प्युटिंग स्क्वेअर मेथड देखील होती. मग आपण कम्प्युटिंग स्क्वेअर मेथड कोणत्या वेळेला अप्लाय करायचो, ज्या वेळेला फॅक्टर्स पडत नाहीत त्यावेळेला. आता इथे आपण थर्ड टर्म जी आहे ती ऍडजस्ट करत आहोत. जसं आपल्याकडे फॉर्म्युला होता थर्ड टर्मचा, थर्ड टर्म इज इक्वल टू
1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर या फॉर्म्युलेच्या साहाय्याने आपण थर्ड टर्म मिळवत होतो. थर्ड टर्म इन द सेन्स इथे ज्यावेळेला फर्स्ट टर्म ax स्क्वेअर आहे, सेकंड टर्म bx आहे, तर थर्ड टर्म जी c आहे तिच्या व्यतिरिक्त दुसरी जी ब्रॅकेटच्या स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आणण्याचं काम करेल तिला कम्प्लीट स्क्वेअर मध्ये घेऊन येईल. अशा प्रकारचं आपण त्या ठिकाणी एक सबस्टिट्यूशन करतो किंवा त्या ठिकाणी ऍडजस्टमेंट करतो. ती ऍडजस्टमेंट म्हणजेच तो परफेक्ट स्क्वेअर आपल्याला मिळणार आहे. तर मग इथे आपण करणार काय आहोत, तर या फॉर्म्युल्याच्या सहाय्याने आपण थर्ड टर्म जे आहे ते मिळवतो. याचा खूप मोठा यूज आपल्याला पुढील एक्झाम्पल्स मध्ये देखील होणार आहे. अगदी पार्शियल फ्रॅक्शन मध्ये सुद्धा आपण याचा यूज करणार आहोत. त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे, हे लक्षात घ्या. तर एकदा का हे कळलं तर ही एक्झाम मध्ये सगळे एक्झाम्पल जे आहेत ते अगदी इझी होतील. आपण ही थर्ड टर्म ऍडजस्ट करतो म्हणजेच काय, आपल्याकडे जर समजा क्वाड्रॅटिक फंक्शन हे आहे तर इथे येईल 1/2 कोइफिशियंट ऑफ एक्स, एक्सचा कोइफिशियंट आहे बी म्हणजे तो येईल इथे ब्रॅकेट स्क्वेअर. आणि हे करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची अशी आहे की हा एक्स स्क्वेअरचा जो कोइफिशियंट आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट, एक्स स्क्वेअरचा जो कोइफिशियंट आहे तो त्या ठिकाणी 1 असावा. म्हणजे इथे एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट ए दिसतो आहे, त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला या ठिकाणी 1 आणायचा आहे. त्याशिवाय ही मेथड आपण अप्लाय करणार नाही आहोत. तर इथे त्यावेळेला आपला b/a हा त्याचा कोइफिशियंट येईल. कारण जर आपण त्याला डिव्हाइड केलं, फॉर एक्झाम्पल इंटिग्रल 1/ax स्क्वेअर प्लस bx प्लस c dx म्हणजे या ठिकाणी आपण 1/a जो आहे तो कॉमन काढणार आणि 1 हा एक्स स्क्वेअर प्लस b/a एक्स आणि प्लस c/a या पद्धतीने आपण त्याला सिम्प्लिफाय केलेला असेल. मग आपल्याला या ठिकाणी एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 मिळाला आणि मग आपण त्या ठिकाणी बरोबर लिहिलाय कोइफिशियंट ऑफ एक्स b/a. हा ब्रॅकेट स्क्वेअर मिळाल्यानंतर इथे हा येईल बी स्क्वेअर अपॉन याचा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर 4 हा येईल ए स्क्वेअर. म्हणजे मग आपली ही जी थर्ड टर्म आपल्याला मिळाली आपण ती ऍड आणि सबस्ट्रॅक्ट करतो. आपण ऍडजस्ट करतो आहोत, त्या बॅलन्स करतो आहोत त्या इक्वेशनला. बॅलन्स होण्यासाठी त्या पॉलिनॉमियलला आपण त्या ठिकाणी ती टर्म जी आहे ती प्लस आणि मायनस करतो की जेणेकरून याच्यावर त्याचा परिणाम होऊ नये. म्हणून आपण ही थर्ड टर्म जी आहे ती या ठिकाणी ऍडजस्ट केली. बाकी ही c/a होतं तसंच ठेव. आणि मग त्यावेळेला आपल्याला हा परफेक्ट स्क्वेअर मिळतो 1/a इंटिग्रल 1 हा परफेक्ट स्क्वेअर म्हणजेच काय म्हणताय एक्स प्लस b/2a ब्रॅकेट स्क्वेअर. इथे जी साईन असते ना ती साईन इथे मध्ये द्यायची आहे आणि ही जी थर्ड टर्म आहे तिचा स्क्वेअर रूट जी इथे पण असतं b/2 हा ब्रॅकेट स्क्वेअर आपल्याला मिळतो. कारण a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअरचा जर तुम्ही फॉर्म्युला अप्लाय केला तर तुम्हाला ही टर्म मिळणार आहे. बाकी याला आपण आपल्या मेथडने सिम्प्लिफाय करतो. ते समजा c मायनस बी स्क्वेअर अपॉन 4 हा इथे याची गरज आहे 4c. म्हणजे इथे आपल्याला 4 आणि a ऍडजस्ट करायला लागणार. म्हणजे इथे येईल जर मायनस साईन आपण कॉमन काढली तर इथे येईल बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉनला 4a स्क्वेअर. बाकी पुढे जे आहे आता हा कॉन्स्टंट नंबर आपल्याला प्रत्येक वेळेला मिळणार आहे आणि ते व्हेरिएबलची टर्म मिळणार आहे. काही वेळेला ही इंटरचेंज होऊ शकते, इकडे कॉन्स्टंट नंबर इकडे व्हेरिएबल. तर अशा वेळेला आपण आपल्याकडे जे आपण 7 फॉर्म्युले शिकलेलो आहोत ते आपल्याला या ठिकाणी युज करता येणार आहे. आणि ते युज करताना फक्त आपले जे फॉर्म्युले आपण शिकलेलो आहोत त्यांना रिप्लेस करायचं आहे एक्स ऐवजी. ज्या ज्या ठिकाणी एक्स आहे त्या त्या ठिकाणी ते ax प्लस b च्या फॉर्म मध्ये इक्वेशन तयार होऊन जाईल. म्हणजे हे फॉर्म्युले सगळे जे आपले एक्स मध्ये शिकलेलो आहोत 7च्या 7 फॉर्म्युले ते सगळे ax प्लस b मध्ये कन्व्हर्ट करायचे. नाही थेरम आपण स्टँडर्ड जो स्टार्टिंगला शिकलेलो आहोत त्या स्टँडर्ड थेरम नुसार या ठिकाणी आपण त्याच पद्धतीने त्याचं इंटिग्रल फाइंड करतो. फक्त त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, एकचा जो कोइफिशियंट आहे तो प्रत्येक वेळेला अपॉनला घ्यायला लागतो. अशा वेळेला तोच फॉर्म्युला आपण युज करणार आहोत. म्हणजे थोडक्यात काय तर जे आपण फॉर्म्युले आधी शिकलेलो आहोत तेच इथे युज करायचे आहेत. फक्त ते फॉर्म्युले एक्स ऐवजी ax प्लस b मध्ये रिप्लेस केले जातील. क्वेश्चन नंबर 10 आणि क्वेश्चन नंबर 12. आता यात दिसतंय हा जो क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे डिनोमिनेटर दिसते आहे एक्स स्क्वेअर प्लस 8x प्लस 12. आता याच्यात एक्स स्क्वेअरचा जो कोइफिशियंट आहे तो 1 दिसतोय. म्हणजे आपण या ठिकाणी थर्ड टर्म डायरेक्ट ऍडजस्ट करणार आहोत. आपल्याला काही कॉमन काढायची गरज नाही. परंतु आपल्याकडे जे फॉर्म्युले आहेत ते कसे यूज होतात तेही आपल्याला माहिती असायला पाहिजे. आपण थर्ड टर्मचा फॉर्म्युला कसा वापरतो आहोत, थर्ड टर्म इज इक्वल टू 1/2 इंटू कोइफिशियंट ऑफ एक्स या ठिकाणी आहे 8 म्हणजे हा ब्रॅकेट स्क्वेअर येईल इक्वल टू हा 1/2 म्हणजे हा 4 आला 2 ने डिवाइड केल्यानंतर ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू येईल 16 म्हणजे 16 ही आपली थर्ड टर्म असणार आहे. मग ती ऍडजस्ट कशी करायची, तर ही फर्स्ट टर्म प्लस 8x ही सेकंड टर्म आणि प्लस 16 ही थर्ड टर्म मायनस 16 आणि हा प्लस 12. किंवा ज्यांना शॉर्टकट व्यवस्थित येत आहे, ज्यांना अगदी सहज पद्धतीने ते समजणार आहे, ज्यांना पटकन काढता येतं तर या 12 ला 16 करून टाकतील आणि ते बाजूला -4 लिहू शकतात. म्हणजे
प्लस मायनस 4 ऍडजस्ट त्या ठिकाणी केलेला असेल. इथे आता हा परफेक्ट स्क्वेअर आपल्याला मिळतोय. यात ही साईन जी आहे ती प्लस कन्सिडर करायची, याचा स्क्वेअर रूट घ्यायचं आणि ही प्लस साईन नंतर याचा 16चं स्क्वेअर रूट आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर घ्यायला विसरू नका, हे महत्वाचं आहे. आणि इथे -4 -16 प्लस 12 केल्यानंतर हा इथे dx. आता हा फॉर्मॅट तयार झालाय आपल्या फॉर्म्युल्याचा, पण तुम्हाला मी जसं म्हटलं होतं इथे एक्स ऐवजी ax प्लस b च्या फॉर्मॅटमध्ये जरी असला तरी आपण तोच फॉर्म्युला या ठिकाणी युज करतो. काय फॉर्म्युला याचा आहे 1/2a. आपल्याला माहितीये की याचं इंटिग्रेशन जे आहे ते 1/2a लॉग ऑफ मॉड ऑफ x मायनस a अपॉन x प्लस a प्लस c या टाईपचं आहे. म्हणजे यात कोणाचं इंटिग्रेशन आहे हे 1/ax प्लस x स्क्वेअर मायनस a स्क्वेअरचं, आणि याच्या ऐवजी x ऐवजी आलाय ax प्लस b. फॉर्म्युला तोच रिप्लेस करायचा आहे फक्त आपल्याला. काय तर इथे येईल 1/2a इन द प्लेस ऑफ a 2 is here. Log of mod of in the place of x plus 4 is here. Minus in the place of a 2 is here. And x plus 4 आणि प्लस 2 या ठिकाणी येईल प्लस c. बाकी x चा जो काही विषय इथे 1 असल्यामुळे त्याला आपण घेतला नाही. इथे येईल 1/4 log of mod of हा x प्लस 2 4 - 2 केल्यानंतर आणि हा x प्लस 6 प्लस c हे असेल आपलं फायनल इंटिग्रल. अशाच पद्धतीने आपण पुढचं एक्झाम्पल बघूया. आता यात एक गोष्ट दिसते की या एक्झाम्पल मध्ये 4x² - 20x प्लस 17 सॉरी, तर इथे 4 जो आहे तो x² चा कोएफिशियंट दिसतोय. आपल्याला तो 1 असायला पाहिजे, म्हणून आपण 1/4 जो आहे तो पूर्ण इंटिग्रलच्या बाहेर कॉमन काढू शकतो. कारण काढायला लागणार, त्याशिवाय आपण थर्ड टर्म ऍडजस्ट करत नाही. इथे येईल मग x² - 20/4 जर केलं तर 5x प्लस 17/4 आणि हा इथे dx. आता इथे आपण फक्त 4 कॉमन काढलाय. 4 कॉमन काढला म्हणजे इथे 4/24 तर म्हणून इथे 5 ठेवला आहे. बाकी पुढे आपल्याला थर्ड टर्म ऍडजस्ट करायची आहे एक्झॅक्टली युझिंग दिस फॉर्म्युला. काय करणार आपण? थर्ड टर्म इज इक्वल टू इथे 1/2 आणि कोएफिशियंट ऑफ x इथे -5 आहे, ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे इथे येईल 25/4. ही आपली थर्ड टर्म असेल जी आपण ऍडजस्ट करणार आहोत. म्हणजे काय इथे 1/4 इंटिग्रल 1 इथे येईल x² मायनस 5x, थर्ड टर्म आहे 25/4 मायनस 25/4 प्लस 17/4 आणि इथे नेहमीप्रमाणे dx. इथे 3 टर्म्स तयार झालेल्या आहेत. या तिन्ही टर्म्स मिळून एक आपण ब्रॅकेटच्या स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये त्याला लिहू शकतो, कारण तो परफेक्ट स्क्वेअर असणार आहे. आता तो जो परफेक्ट स्क्वेअर येतोय तो कसा येतोय? तो लिहिताना एक टेक्निकली काय इथे हा पहिली टर्म जी आहे तिचा स्क्वेअर रूट घ्यायचं, ही जी साईन आहे मधली ती मायनस साईन, आणि प्लस ही जी थर्ड टर्म आहे त्याचं स्क्वेअर रूट जे आपल्याकडे ऑलरेडी असतं इथे जे आपण लिहिलंय तर तेही तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. हा ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस नंतर हा 25 प्लस 17 आहे, मायनस साईन आहे आणि त्या प्लस आहे, तर एक सबट्रॅक्शन झाल्यानंतर आपल्याला 8 मिळतोय आणि आपल्याला येईल 4 इथे dx ऍज इट इज. पुढे हे अजून सिम्प्लिफाय होतं. इंटिग्रल 1 हा फॉर्म येईल x - 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर -2 मिळणार आहे आपल्याला 8/4 केल्यावरती, पण मी त्याला स्क्वेअर रूटच्या 2 लिहून का तर आपला जो फॉर्म्युल्याचा फॉर्मॅट आहे हा जो फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज केलेला आहे 1/2 लॉग ऑफ मॉड ऑफ x - a/x प्लस a, तर या फॉर्मॅटनुसार त्याला तयार झालेला आहे. तिथे 1/4 आपला जो फॉर्म्युला आहे इथे इन द प्लेस ऑफ a स्क्वेअर रूट ऑफ 2 इज हिअर. इन द प्लेस ऑफ a इथे a आहे, तो इथे आपला a स्क्वेअर रूट ऑफ 2 आहे. पुढे लॉग ऑफ मॉड ऑफ इथे ना आहे x - 5/2 आणि हा मायनस स्क्वेअर रूट ऑफ 2 a असल्यामुळे पुढे x - 5/2 म्हणजे पूर्ण x ऐवजी आपला x - 5/2 ही टर्म असणार आहे, आणि पुढे ही प्लस स्क्वेअर रूट ऑफ 2 प्लस c. याला फक्त पुढे सिम्प्लिफाय करायची गरज आहे. हा 1/8 स्क्वेअर रूट ऑफ 2 असेल. हा लॉग ऑफ मॉड ऑफ क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं किंवा छेद समान केला सगळ्यांचा छेद 2 खाली पण 2 होईल आणि तो फायनली कॅन्सल होईल. मग इथे जे सिम्प्लिफाय करून आपल्याला मिळत आहे प्रत्येकाला इथे 2 मल्टिप्लाय होऊन हा 2x हा -5 आणि हा प्लस 2√2 प्लस c अशा पद्धतीने आपल्याला हे फायनल इंटिग्रल जे आहे ते मिळणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. क्वेश्चन नंबर 13. इंटिग्रल 1/5 - 4x - 3x². हे एक्झाम्पल घेण्यामागचं कारण हेच आहे की इथे ही जी x² ची टर्म आहे ती आपल्याला थर्ड नंबरला दिली, परंतु आपला नियम जो आहे तो सोडायचा नाही. आपल्याला x² चा कोएफिशियंट 1 करायचा आहे, तर आपण -1/3 जो आहे
म्हणजेच -1/3 तो ओव्हरऑल कॉमन काढणारच आहोत. आणि इथे 1/ला आहे म्हणून आपण अपॉनला कॉमन काढतोय. तर ऑफकोर्स इथे ही साईन जी आहे ती पॉझिटिव्ह होऊन जाईल, म्हणजे तो x² येईल. त्यानंतर ही साईन सुद्धा पॉझिटिव्ह होईल आणि 4/3 येईल, कारण तो इथे नव्हता म्हणून तो आपण कॉमन काढलाय. आणि इथेही नव्हता म्हणून हा मायनस होऊन जाईल मात्र, कारण मायनस साईन कॉमन काढल्यामुळे सगळ्यांची साईन चेंज होते. इथे 5/3 येईल आणि हा dx. पुढे परत आपल्या नेहमीच्या मेथडने थर्ड टर्म जी आहे ती ऍडजस्ट करायची आहे. 1/x² प्लस 4/3x आणि इथे आपल्याला हवी आहे थर्ड टर्म. तर ती थर्ड टर्म नेहमी प्लसच आधी घ्यायची असते, लक्षात घ्या. तर थर्ड टर्मचा जो फॉर्म्युला आहे त्यानुसार इथे काय येईल, 1/2 इंटू याचा कोएफिशियंट आहे 4/3 म्हणजे ब्रॅकेट स्क्वेअर, दोनाचा जर भाग दिला डिवाइड केलं तर 2/3 आणि 2/3 म्हणजेच 4/9 त्याचा स्क्वेअर घेतल्यानंतर इथे येईल मग प्लस 4/9 मायनस 4/9 आणि हा मायनस 5/3 dx. अशा पद्धतीने आपण इथे याला थर्ड टर्म ऍडजस्ट केली. तर इथे -1/3 नंतर मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे इथे हा जो 3 टर्म्स मिळून तयार झालेलं जे एक्सप्रेशन आहे त्याच्याऐवजी आपण x प्लस मधली साईन आणि याचं स्क्वेअर रूट 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर घ्यायला विसरू नका. आणि याचं स्क्वेअर रूट आहे हे लक्षात घ्या, तेव्हा तो ब्रॅकेटचा स्क्वेअर मिळतो. दोघींच्या साईन सेम आहेत परंतु छेद समान नाही, त्याला 3 आणि मल्टिप्लाय डिवाइड करायला लागला तेव्हा हा 9 होईल. म्हणजे इथे 3 त्रिक 9 होईल आणि हा 3/5 15 होईल आणि ते टोटल 19 होतील. -4 आणि -15 -19/9 आपल्याला असं मिळणार आहे. पुढे याला आपल्याला त्या आपल्या फॉर्मॅटमध्ये आणायचं असल्या कारणाने आपण काय करणार, इथे x प्लस 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस स्क्वेअर रूट ऑफ 19 अपॉन हा 3 आणि मग ब्रॅकेटचा स्क्वेअर येईल. परंतु अशा प्रकारच्या एक्झाम्पल्स मध्ये ज्या ठिकाणी थर्ड टर्मला x² ची टर्म दिलेली असेल आणि मायनस साईन पण असेल तर लक्षात घ्या, जर आपण मायनस साईन कॉमन काढलेली आहे तर तिला आत टाकायचं विसरू नका. शेवटी सिम्प्लिफाय करताना जेव्हा आपण फॉर्म्युला यूज करतो त्यावेळेला मात्र ही मायनस साईन जी आहे ती त्या इंटिग्रलच्या मध्ये टाकली गेली पाहिजे, म्हणजे त्या दोघींच्या साईन चेंज होतात, यांची साईन इंटरचेंज होईल. त्यानंतर इथे येईल √19 अपॉन 3 ब्रॅकेट स्क्वेअर आणि मायनस हा मायनस होईल x प्लस 2/3 ब्रॅकेट स्क्वेअर dx. आणि मग लास्टला आपल्याकडे याचा फॉर्म्युला आहे कॉन्स्टंटचा स्क्वेअर मायनस व्हेरिएबलचा स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपण आता यूज करू शकतो. काय तो फॉर्म्युला, 1/2a इन द प्लेस ऑफ a हियर स्क्वेअर रूट ऑफ 19/3 देन लॉग ऑफ मॉड ऑफ -19/3 प्लस x प्लस 2/3 जो फॉर्म्युला आपल्याकडे आहे मी तो वापरतोय. बघा आपल्याकडे फॉर्म्युला आहे इंटिग्रल 1/a² मायनस x². फक्त इन द प्लेस ऑफ x रिप्लेस ऑलवेज x प्लस 2/3 इथे या एक्झाम्पल साठी इक्वल टू 1/2a लॉग ऑफ मॉड ऑफ इथे येईल a प्लस x अपॉन a मायनस x असा तो फॉर्म्युला आहे. हा मी इथे अप्लाय करतोय. तर इथे तो अप्लाय करताना फक्त x ऐवजी या ठिकाणी x प्लस 2/3 आहे आणि a ऐवजी ही टर्म आहे हे लक्षात घ्या. इथे स्क्वेअर रूट ऑफ 19/3 मायनस, आता मायनस साईन आहे तर यालाही जाईल आणि यालाही जाईल म्हणजे ती मायनस होऊन जाईल प्लस c इक्वल टू हा 1 अपॉन हा रेसिप्रोकल वरती गेला तर हा 3 होईल आणि हा 2√19. पुढे आपण याला सिम्प्लिफाय करताना छेद समान करतो म्हणजे √19 प्लस हा 3x प्लस हा 2 आणि अपॉनला पण √19 मायनस 3x आणि हा -2 असं आपल्याला मिळेल. याला या पद्धतीने आपण इंटिग्रल जे आहे ते फाइंड करू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया, क्वेश्चन नंबर 14. मागच्या एक्झाम्पल पेक्षा इथे फक्त स्क्वेअर रूट आहे, म्हणजे ही त्याच पद्धतीने सोडवायचं आहे. मेथड दोघींची सेम आहे, फक्त इथे आपण जे 7 फॉर्म्युले शिकलोय त्यात जे आपण स्क्वेअर रूटचे फॉर्म्युले शिकलो आहोत ते इथे युज करायला लागतील. म्हणून याच्यात जास्त एक्झाम्पल घ्यायची गरज नाही. तेवढा सराव तुमचा झाला असेल त्याच्यावर काही विषय नाही. फक्त एक लक्षात घ्या की ते x² कोएफिशियंट जो आहे तो 3 आहे, तो आपण डायरेक्ट 3 नाही कॉमन काढू शकत स्क्वेअर रूटच्या बाहेर, तो स्क्वेअर रूट ऑफ 3 बाहेर निघेल. आणि जर समजा ती थर्ड टर्मची व्हॅल्यू जर मायनस साईन काढायची असेल तर ती मायनस साईन सुद्धा आपण स्क्वेअर रूटच्या बाहेर नाही काढू शकत, आतल्या आत आपल्याला तिला काढायला लागणार. तसं एक्झाम्पल असेल तर आपण सोडवू. तिथे 1/√3 जो आहे तो मी कॉमन काढेल, कारण स्क्वेअर रूटच्या आत जर 3 काढला तर बाहेर त्याला तो स्क्वेअर रूट ऑफ 3 राहील. आणि 1 अपॉन इथे अंडर रूट इथे x², इथे मात्र 5/3x
आणि ते 7/3, कारण तो आतल्या आत काढलेला जो 3 आहे तो तिथे 3च राहील. पुढे नेहमीप्रमाणे थर्ड टर्म आपण कॉमन काढणार आहोत. थर्ड टर्म आपण ऍडजस्ट करणार आहोत. इथे x² + 5/3. इथे थर्ड टर्म काय असणार आहे आपली, याचा कोएफिशियंट जो आहे तो 5/3 आहे. म्हणजेच आपल्याला कोएफिशियंट 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ x केल्यानंतर हा 25/36 ही आपल्याला थर्ड टर्म जी आहे ती मिळणार आहे. 25/36 - 25/36 आणि प्लस 7/3 ही आपण ऍडजस्ट केलेली आहे. पुढे इक्वल टू हा 1/√3 ऍज इट इज. थर्ड टर्म ऍडजस्ट केल्यानंतर हा परफेक्ट स्क्वेअर जो आपल्याला मिळतो त्यानुसार इथे येईल x + 5/6 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस, इथे पण छेद समान करायची गरज आहे. 32×36 म्हणजे आपण त्याला 12ने जर गुणलं तर 36 मिळतो. 32×36 आणि 22 84 आणि 84 मधून 25 गेले तर जे उरतात, आता इथे ही प्लस साईन, याला प्लस साईन आहे आणि हा मोठा नंबर आहे तर प्लस साईन येईल. 84 मधून 25 गेल्यानंतर आपल्याला मिळतं आहे 14तनं 5 गेले 9, हातच्याला 1 आणि 8तनं 3 गेले 5 म्हणजे 59/36 आपल्याला मिळतो आहे. पुढे आपण याला सिम्प्लिफाय करत असताना काय करणार आहोत, तर ऑफकोर्स या ठिकाणी त्याला आपल्या फॉर्मॅटमध्ये आणूयात. तर फॉर्मॅट जो आपला आहे त्यानुसार इथे √59 आणि अपॉनला येईल 6 ब्रॅकेट स्क्वेअर. फॉर्मॅटनुसार त्याला ऍडजस्ट केला. मग याचे फॉर्म्युले आपल्याकडे आहेत. काय फॉर्म्युले आहेत त्याचे, डायरेक्टली लॉग ऑफ मॉड ऑफ, त्याच्या आधी हा 1/√3 लॉग ऑफ मॉड ऑफ, इथे येईल x + 5/6 प्लस आणि स्क्वेअर रूटची आत जी व्हॅल्यू असते ती आपण या ठिकाणी लिहितो, असा जो फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यानुसार इथे आपण ही टर्म लिहिलेली आहे. आणि पुढे याला आपण सिम्प्लिफाय केलं म्हणजे हे मिळणार, याला सिम्प्लिफाय केले हे मिळणार, याला सिम्प्लिफाय केले हे मिळणार, याला सिम्प्लिफाय केले की हे मिळणार आहे. म्हणजे मी याच्या ऐवजी फायनल आन्सर मध्ये डायरेक्टली लॉग ऑफ मॉड ऑफ इथे x + हा 5/6 आहे तसाच पुढे प्लस हा स्क्वेअर रूटच्या आत जे आहे ते x² + 5/3x + 7/3 हे अजून सिम्प्लिफाय होऊ शकतं, पण एवढं आन्सर जे आहे ते सफिशियंट आहे. पुढे सिम्प्लिफाय करताना आपल्याला याला मल्टिप्लाय करायला लागणार, मग अपॉनला तो √3 निघेल आणि मग तो या संपूर्ण याला मल्टिप्लाय होईल आणि मग तो सी मध्ये आपण त्याला मर्ज करू. पण एवढं आन्सर त्याचं सफिशियंट आहे. बिफोर वी स्टार्ट द एक्झाम्पल नंबर 18 आपल्याला एक नवीन टॉपिक शिकायचा आहे, म्हणजे इंटिग्रल ऑफ द टाईप. आपण इथे वेगवेगळ्या प्रकारचे टाईप पाहतो आहोत. तर तसाच इथे हा जो टाईप आहे इंटिग्रल या प्रकारचा दिसत असेल त्याला एक मेथड आहे, ती मेथड त्याला अप्लाय करायला लागते. जसं की इथे इंटिग्रल 1/a + b cos²x dx, इंटिग्रल 1/a b sin²x. लक्षात घ्या इथे स्क्वेअर आहे. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जे आहे ते साइन आणि कॉस यांचे स्क्वेअर असतील. अशा टाईपचं एक्झाम्पल हे दिसायला तरी 4 दिसत असले एवढं लक्षात ठेवायची गरज नाही. कुठलाही एक त्यात लक्षात आला की एक ट्रिग्नोमेट्रीचं स्क्वेअर असायला पाहिजे, म्हणजे त्यात ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जे साइन आणि कॉस आहे त्यांचं स्क्वेअर, त्याला मल्टिपल कॉस किंवा साइनला जो मल्टिपल असेल तो कॉन्स्टंट असणार आहे, व्हेरिएबल नसायला हवा. कॉन्स्टंट नंबर असेल किंवा कॉन्स्टंट नंबर काही वेळेला इथे आहे, इथे आहे, इथे ऍबसेंट आहे असं जरी असलं तरी मेथड सगळ्यांना सेम आहे. अशा वेळेला आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघींना cos²x ने डिवाइड करतो. ते डिवाइड झाल्यावर ऑफकोर्स तो 1/cos म्हणजे sec² मध्ये कन्वर्ट होईल आणि आपल्याकडे sec²x चा फॉर्म्युला आहे 1 + tan²x, त्याला त्याच्यात रिप्लेस करायचा. म्हणजे ते सगळं फंक्शन tan मध्ये रिप्लेस करायचं. सगळ्या फंक्शनला रिप्लेस करायचं म्हणजे पूर्णच्या पूर्ण इंटिग्रँड हा tan मध्ये दिसला पाहिजे, दुसरं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन त्याच्यामध्ये नसायला पाहिजे. आणि नंतर tan x बद्दल आपण t जर पुट केला त्याला जेव्हा आपण सिम्प्लिफाय करतो तर ट्रान्सफॉर्म होईल. जो आपला आपण यापूर्वी जो टॉपिक शिकलोय, जो टाईप आपण शिकलोय यापूर्वीचा, त्याच्यामध्ये तो ऑटोमॅटिकली कन्वर्ट होईल आणि बाकी मग पूर्वीची जी मेथड आपण पाहिली आहे तीच अप्लाय करून आपण त्याला सॉल्व्ह करू शकतो. म्हणून यात जास्त एक्झाम्पल घेण्याची गरज नाही. ऍक्च्युली इथे टाईप हा जसं डायरेक्ट दिसतोय की त्या टाईपचं एक्झाम्पल दिसतंय, पण काही वेळेला ट्रिग्नोमेट्रिकचे फॉर्म्युले वापरल्यानंतर तो त्याला त्या टाईपमध्ये कन्वर्ट करता येतो. तर त्यासाठी ट्रिग्नोमेट्रिकचे फॉर्म्युले जे आहेत ते आपले तेवढे पाठांतर असणं गरजेचं आहे. जसं की आता हा जो दिसतोय, हे जे एक्झाम्पल दिसतंय याच्यात हे डायरेक्टली दिसत नाहीये की या टाईपमध्ये आहे, परंतु तिथे जर cos²x चा जो फॉर्म्युला आहे, cos²x चा फॉर्म्युला आहे 1 - 2 sin²x असं त्या ठिकाणी वापरल्यानंतर आपल्याला बरोबर तो त्या फॉर्म मध्ये मिळून जातो. जसं की आता इथे 1 - 2 sin²x हा cos²x चा फॉर्म्युला आहे आणि 3 sin²x - 2 sin²x केलं तर 1 + sin²x जाईल, म्हणजे 1 + sin²x आला तो त्या फॉर्म मध्ये.
1 प्लस साइन स्क्वेअर एक्स. तसं हा जो इंटिग्रल आहे यात देखील साइन 3x चा जो फॉर्म्युला आहे 3 साइन एक्स मायनस 4 साइन क्यूब एक्स हा फॉर्म्युला या ठिकाणी वापरल्यानंतर इथून हा जो वरचा साइन एक्स आहे हा एक आणि याच्यातला एक कॅन्सल होऊन जाईल. 3 मायनस 4 साइन स्क्वेअर एक्स मध्ये येऊन जाईल. म्हणजे याच्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी जे आहे ते फॉर्म्युले अप्लाय करून त्याला त्याच्यामध्ये कन्वर्ट जे आहे ते करू शकतो. थोडक्यात सांगायचं तात्पर्य हे की ते प्रत्येक वेळेला दिसेलच या टाइप मध्ये असं नाही. काही वेळेला कन्वर्ट केल्यानंतर फॉर्म्युले वापरल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये फॉर्म मध्ये दिसलं की मग आपल्याला मेथड अप्लाय करायची ती डिवाइड न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर बाय कॉस स्क्वेअर एक्स. त्याने डिवाइड केलं तर इथे काही 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स अपॉन 4 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स. प्रत्येक टर्मला तो डिवाइड होईल हे लक्षात घ्या. आणि इथे कॉस स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स डीएक्स. याला सिम्प्लिफाय केला हा 1 अपॉन कॉस म्हणजे सेक स्क्वेअर एक्स. तसं इथे 4 सेक स्क्वेअर एक्स हा 3 फक्त आणि हा डीएक्स. कारण कॉस स्क्वेअर एक्स एक कॅन्सल. इंटिग्रल इथे आता सेक स्क्वेअर एक्स जो दिसतोय तो असाच राहू द्या. हा वरचा राहू द्यायचा. फक्त डिनॉमिनेटरची गोष्ट इथे डिनॉमिनेटरच्या बाबतीत आपण बोलत आहोत की डिनॉमिनेटरला त्या ठिकाणी टॅन मध्ये त्याला कन्वर्ट करा. कारण टॅनचा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो सेक स्क्वेअर एक्स येतो. म्हणजे आपण सबस्टिट्यूशन त्या ठिकाणी अप्लाय करू शकतो. इथे 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स आणि हा प्लस 3 डीएक्स. पुढे आपण अशा वेळेला जर सबस्टिट्यूशन अप्लाय करण्याआधी सिम्प्लिफाय करून घेऊयात. इथे 4 प्लस 4 टॅन स्क्वेअर एक्स आणि प्लस हा 3 डीएक्स इक्वल टू इंटिग्रल हा सेक स्क्वेअर एक्स अपॉनला हा 4 टॅन स्क्वेअर एक्स आणि हा प्लस 7 डीएक्स होईल. पुढे आपण अशा वेळेला सबस्टिट्यूशन करतो आहोत. पुट टॅन एक्स इज इक्वल टू टी. जसं इथे म्हटल्याप्रमाणे टॅन एक्स इक्वल टू टी पुट करा. ते पुट केल्यानंतर इथे काय होतं बघा. याला डिफरन्शिएट केलं की इथे येईल सेक स्क्वेअर एक्स डीएक्स इक्वल टू डीटी. आणि त्यानंतर इथे त्या व्हॅल्यूज टाकल्यानंतर आय मध्ये आय इज इक्वल टू इंटिग्रल हा सेक स्क्वेअर एक्स डीएक्स ऐवजी डीटी हा 1 अपॉन हा 4 टी स्क्वेअर आणि प्लस 7 येईल. बाकी मग याला आपण आपल्या नेहमीच्या मेथडने सॉल्व्ह करायला हरकत नाही. 2t ब्रॅकेट स्क्वेअर प्लस स्क्वेअर रूट ऑफ 7 आपण जे मागे एक्झाम्पल्स घेतलेले आहेत तिथे त्या प्रकारामध्ये आपण आलोय. आणि याचा जो फॉर्म्युला तो टॅन इनव्हर्स आहे. म्हणजे 1 अपॉन ए 1 अपॉन अंडर रूट 7 आणि टॅन इनव्हर्स ऑफ एक्स अपॉन ए असतो. इथे 2t अपॉन अंडर रूट 7 येईल. आणि ऑफकोर्स टीचा जो कोएफिशियंट आहे तो आपण या संपूर्ण याला अपॉनला घेतो. म्हणजे इथे 1 अपॉन 2 अंडर रूट 7 टॅन इनव्हर्स ऑफ आणि आपण टी बद्दल टॅन एक्स बद्दल टी मानलेला होता सबस्टिट्यूशन मध्ये या ठिकाणी. तर तिथे आपण टॅन एक्स टाकून दिला आणि आपण अंडर रूट 7 प्लस सी हे असणार आहे आपलं फायनल इंटिग्रल. नेक्स्ट टाइप बघूयात. इंटिग्रल ऑफ द टाइप इंटिग्रल 1 अपॉन ए प्लस बी साइन एक्स डीएक्स. इंटिग्रल 1 अपॉन ए प्लस बी कॉस एक्स. मागील आणि या टाइप मध्ये छोटासा फरक दिसतोय तो की ते स्क्वेअर होता. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जे असेल साइन एक्स कॉस एक्स यांचा त्या ठिकाणी आपण स्क्वेअर पाहिला. त्यावेळेला मात्र आपण कॉस स्क्वेअर एक्स न्यूमरेटर डिनॉमिनेटरला डिवाइड केलं होतं. इथे काय मेथड आहे बघा. आता याच्याऐवजी काय मेथड आहे. इथे सबस्टिट्यूशन जे आहे ते टॅन एक्स बाय 2 ऐवजी टी पुट करायचं आहे. आता हा सबस्टिट्यूट केल्यानंतर डायरेक्ट करायचा आहे. इथे कुठल्याही प्रकारचं कशाने डिवाइड करायची गरज नाही. हा फॉर्म दिसला की डायरेक्ट आपण त्याला टॅन एक्स बाय 2 ने डिवाइड करणार. टॅन एक्स बाय 2 बद्दल टी पुट करणार आहोत. मग आपण विचार करणार की टॅन एक्स बाय 2 त्याच्यामध्ये नाहीये तरी कसं काय पुट करतो आहोत. तर तो ऑफकोर्स त्यात साइन एक्स जो आहे त्याचा फॉर्म्युला आहे टॅन मधला आणि कॉस एक्सचा पण फॉर्म्युला आहे टॅन मधला. तर साइन एक्स इक्वल टू टॅन एक्स बाय 2 अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स बाय 2 म्हणजे 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर होईल. कारण या ठिकाणी टॅन एक्स बाय 2 बद्दल आपण टी पुट केलेला आहे. सेम वे कॉस एक्सचा फॉर्म्युला आहे त्यात आपण टी पुट केला. आपल्याला या प्रकारे एक्सचं जे कन्व्हर्शन आहे ते टी मध्ये मिळून जाणार आहे. म्हणजे फक्त उरतं काय तर यात सगळं सिम्प्लिफाय केल्यानंतर फक्त उरतो तो डीएक्स. मग इथे डीएक्स ला पहिला डिफरन्शिएट करण्याआधी आपण या सगळ्या टर्म्स तिकडे पाठवून एक्स इज इक्वल टू आपण लिहिलं 2 टॅन इनव्हर्स ऑफ टी. कारण याला तिकडे पाठवलं तर टॅन इनव्हर्स झाला. आणि मग डिफरन्शिएट केलं तर डीएक्स इक्वल टू 2 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर डीटी हे मिळणार आहे. म्हणजे थोडक्यात काय तर इथे याचं कन्व्हर्शन जे आहे एक्सचं कन्व्हर्शन सबस्टिट्यूशन केल्यानंतर संपूर्ण व्हेरिएबल टी मध्ये कन्वर्ट होऊन जाते. आणि मग पुढे आपण आपले जे मेथड्स आपण आतापर्यंत शिकलोय त्या युज करून आपण त्याला सॉल्व्ह करू शकतो.
याच्या ऐवजी अजून दुसरा टाइप याच्यामध्येच थोडंसं मॉडिफाईड केलं असेल, समजा इथे 2x असेल x ऐवजी, तर इथे 2x असेल, इथे 2x असेल, x ऐवजी 2x असेल, एक्झॅक्टली सेम जायचं आहे. इथे 2x जरी असेल, 2x जरी असेल, इथे काय होईल, हा इथे 2x चा फॉर्म्युला तयार होईल. इथे सबस्टिट्यूशन करताना फक्त आपण tan x बद्दल t पुट करणार त्यावेळेला. हा फॉर्म्युला 2 tan x अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर x असा होऊन जाईल. बाकी हे सेमच राहील कारण tan x बद्दल आपण t पुट करतो आहोत. इथे x होऊन जाईल, इथे हा 2x होईल, हा इथे x होईल, बाकी हा सेमच असेल. पुढे इथे x होऊन जाईल, हा अपॉनचा 2 राहणार नाही, फक्त tan इनव्हर्स ऑफ t राहील, म्हणजे हा 2 इथे राहणार नाही, म्हणजे इथे फक्त 1 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर dt राहील. थोडक्यात आपण जर इथे बदलला त्याचा जो अँगल आहे x ऐवजी 2x असेल, तर अशा वेळेला सुद्धा आपण ही मेथड जी आहे ती अप्लाय करू शकतो. यावरचे एक्झाम्पल्स बघूयात. तर या टाइपचे एक्झाम्पल बघूयात. या टाइप वरील आता दिसतंय इंटिग्रल 1 अपॉन 3 प्लस 2 साइन एक्स. तर अशा वेळेला आपण डायरेक्टली tan x/2 बद्दल t पुट करणार आहोत, जरी त्याच्यात tan x/2 दिसत नसला तरी सुद्धा. पुढे आपण याला जर समजा सिम्प्लिफाय केलं तर x/2 इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ t येणार आहे, आणि हा x इज इक्वल टू 2 tan इनवर्स ऑफ t. पुढे आपण याला डिफरन्शिएट करतो, डिफरन्शिएट ऑन बोथ द साइड्स. डिफरन्शिएट केल्यावरती आपल्याला इथे मिळणार आहे dx इज इक्वल टू 2, आणि tan इनवर्स t चा डेरिव्हेटिव्ह आहे 1 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर, आणि इथे dt घ्यायला लागणार. पुढे आपल्याला या गोष्टी तर माहिती आहेत की साइन एक्स बद्दल जे आहे ते तो जो आपला फॉर्म्युला आहे 2 tan x/2 अपॉन 1 मायनस tan स्क्वेअर x/2, याच्यानुसार आपल्याला लिहिता येईल 2t अपॉन 1 मायनस टी स्क्वेअर. एकदा का x मधलं कन्व्हर्शन t मध्ये झालं, म्हणजे व्हेरिएबल चेंज झालं की आपण i मध्ये सगळे व्हॅल्यू जे आहेत ते सबस्टिट्यूट करून द्यायच्या. इथे येईल 1 अपॉन हा 3 प्लस 2, याच्या ऐवजी आहे 2t साइन एक्स बद्दल अपॉन 1 मायनस टी स्क्वेअर, आणि dx आहे 2 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर dt. पुढे इथे प्लस आहे. पुढे इथे आता हा जो प्लसचा फॉर्म्युला आहे, इथे आता जे दिसतंय याला तिरकस गुणाकार आपण करू, आणि हा फॅक्टर कॅन्सल होऊन जाईल. याला जर मल्टिप्लाय केलं तर काय होईल बघा, i इज इक्वल टू इंटिग्रल 1 अपॉन, याने याला मल्टिप्लाय केलं, इथे येईल 3 प्लस 3t स्क्वेअर, आणि प्लस इथे 4t, आणि अपॉनला पूर्ण हा फॅक्टर आला असता. पण ठीक आहे, घेऊन गेला आपण एका एक्झाम्पल साठी. थोडं डिटेल मध्ये जाऊया. 1 प्लस टी स्क्वेअर आणि इंटू हा 2 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. या दोघी ठिकाणी 1 प्लस टी स्क्वेअर 1 प्लस टी स्क्वेअर गेट कॅन्सल्ड, तो 2 कॉमन निघणार, आणि हा 1 अपॉन इथे येईल 3t स्क्वेअर आधी लिहिला, नंतर हा प्लस 4t आणि हा प्लस 3 dt. पुढे आपण याच्यातनं 3 कॉमन काढू. आता हे मागच्या मेथड प्रमाणे झालाय, त्यामुळे आता याला जास्त वेळ देण्याची गरज नाही. 4 अपॉन 3t प्लस 1, या ठिकाणी मी 1 अपॉन 3 कॉमन काढलाय, आणि ते परफेक्ट स्क्वेअर होण्यासाठी मला थर्ड टर्म ऍडजस्ट करायला लागते. ती थर्ड टर्म म्हणजे इथे कोएफिशियंट ऑफ टी असणार. 1 अपॉन 2 इंटू कोएफिशियंट ऑफ टी आहे 4 अपॉन 3. दोनांनी डिव्हाइड केल्यानंतर ते 2 मिळणार, आणि 2 अपॉन 3 म्हणजेच त्याचा स्क्वेअर काढल्यावरती 4 अपॉन 9, म्हणजे 4 अपॉन 9 आणि मायनस 4 अपॉन 9 हा ऍडजस्ट करायला लागणार. इक्वल टू हा 2 अपॉन 3 इंटिग्रल 1 अपॉन हा परफेक्ट स्क्वेअर मिळताना हा टी मधली साईड प्लस याचं स्क्वेअर रूट 2 अपॉन 3. हे मागच्या प्रमाणेच आहे म्हणून थोडं फास्ट जाऊया. 9 कडून 9 4 गेले 5, म्हणजे 5 अपॉन 9, आणि इथे येईल dt. त्यानंतर हा 2 अपॉन 3 ऍज इट इज हा परफेक्ट फॉर्म्युला बनण्यासाठी म्हणून आपण याला 5 ला रूट 5 मध्ये लिहायचं, आणि हा 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर होईल, आणि हा फॉर्म्युला tan इनव्हर्सचा आहे. इथे 2 अपॉन 3 1 अपॉन a फॉर्म्युला याचा. 1 अपॉन a म्हणजे इथे रूट 5 अपॉन 3, आणि tan इनव्हर्स ऑफ. आता फॉर्म्युले आपले पाठ असतील ते 7 फॉर्म्युले, तर नक्कीच हे पटापट सोडता येईल. t प्लस 2 अपॉन 3 अपॉन रूट 5 अपॉन 3 आणि प्लस c इक्वल टू हा 3 गेट कॅन्सल 2 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 5 इथे येईल, आणि आपण आता t ची पण व्हॅल्यू पुट करून देऊयात, आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात. तर क्रॉस केल्यावरती काय होईल बघा, इथे 3 हा t आहे, त्याने त्याला मल्टिप्लाय केलं, आणि त्याच्याबद्दल आपण जो आहे tan x/2 मानलेला आहे. इथे येईल tan x/2 प्लस हा 2 अपॉनला 3 आला असता तो, आणि हा अपॉनचा 3
तो कॅन्सल झाला आणि आपल्याला फायनली हे इंटिग्रल जे आहे ते मिळालेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, आणखी एक प्रॅक्टिस म्हणून. तर साइन एक्स आणि कॉस एक्स दोघे याच्यामध्ये आहे, फॉर्मॅट तोच आहे, स्क्वेअर वगैरे नाही, म्हणजे आपल्या त्या फॉर्मॅटमध्ये आहे. तर अशा वेळेला हा पार्ट जो येतो तो कॉमनच असणार आहे, त्याला थोडासा फास्ट घेतो. हा पार्ट आता या ठिकाणी जो आहे तो फायनली प्रत्येक ठिकाणी असणारा पार्ट आहे. तर एक्स इज इक्वल टू 2 tan इनवर्स ऑफ टी आणि dx इज इक्वल टू 2/1 प्लस टी स्क्वेअर dt. त्यात मग आपल्याकडे साइन एक्स जो आहे तो आहे 2t/1 प्लस टी स्क्वेअर आणि कॉस एक्स आहे 1 मायनस टी स्क्वेअर/1 प्लस टी स्क्वेअर किंवा 1 मायनस tan स्क्वेअर x/2 तो फॉर्म्युला वापरून हा फॉर्मॅट आता प्रत्येक ठिकाणी असणार, त्यामुळे तुला डायरेक्टली लिहायला हरकत नाही. पुढे आपण आय इज इक्वल टू इंटिग्रल ते व्हॅल्यूज पुट करूया. तर काय होईल बघा, इथे 3 + 2 साइन ऐवजी आहे 2t/1 प्लस टी स्क्वेअर, मायनस साइन आहे आणि कॉस ऐवजी आहे 1 मायनस टी स्क्वेअर/1 प्लस टी स्क्वेअर आणि इकडे हा 2/1 प्लस टी स्क्वेअर dt. एक लक्षात घ्या की अपॉनची जी टर्म आहे ती कॅन्सल होतेच या प्रकारच्या जे एक्झाम्पल्स आहेत त्यांच्यामध्ये. पुढे आता इथे याने याला मल्टिप्लाय करूया. इथे तो छेद आहेच, याच्यात नव्हता म्हणून तो इथे येण्यासाठी याला मल्टिप्लाय केलं तर 3 + 3t स्क्वेअर होईल. याने याला मल्टिप्लाय केलं तर 4t होईल. मायनस साइन मध्ये मल्टिप्लाय केलं तर 1 मायनस होईल आणि हा प्लस टी स्क्वेअर आणि संपूर्ण आपल्याला हा 1 प्लस टी स्क्वेअर आला असता. हा 2 जो आहे तो ओव्हरऑल कॉमन काढला, इथे येईल फक्त dt कारण हा फॅक्टर कॅन्सल झाला आहे. थोडं सिम्प्लिफाय करायची गरज आहे. इथे येईल 1/3t स्क्वेअर प्लस 4t स्क्वेअर हा होईल. त्यानंतर हा प्लस 4t स्क्वेअर 40 आणि हा 3 - 1 जो आहे तो +2 होईल dt. आता इथे परत थर्ड टर्म ऍडजस्ट करायच्या आधी आपण 4 कॉमन काढतो, पण ना काही असे एक्झाम्पल्स असतात की ज्यांच्यामध्ये डायरेक्ट पाहता क्षणी पण ऍडजस्टमेंट आपल्याला करता येते. शिवाय इथे हा 2 कॅन्सल देखील करता येणार आहे, परंतु इथे ऍडजस्टमेंट जी आहे ती थर्ड टर्मची जर आपण केली तर लवकर होते, कारण हा ब्रॅकेट 2t + 1 ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला तयार होऊन जाईल. त्यासाठी म्हणून इथून 2 कॉमन काढूयात, 4 कॉमन काढूयात. ठीक आहे, तर जी मेथड तुम्हाला समजणं सोपं होईल एकच मेथड ती अप्लाय करूयात. तर इथे 4 कॉमन काढला, इथे उरेल टी स्क्वेअर प्लस टी आणि इथे उरणार 2/4 केल्यावरती 1/2 dt. आता थर्ड टर्म ऍडजस्ट करूयात आपल्या नेहमीच्या मेथडने. तर इथे येईल 1/2 इंटिग्रल. थर्ड टर्म ऍडजस्ट करायची आहे म्हणजे इथे या 2 टर्म्स आहेत, तिसरी टर्म आपल्याला या साह्याने मिळते. थर्ड टर्म इक्वल टू 1/2 इंटू ते टीचा कोएफिशियंट 1 आहे ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजे तो मिळणार आहे 1/4 मायनस 1/4 प्लस 1/2. आपण ते ऍडजस्ट करतो म्हणजे काय, प्लस मायनस करून त्या ठिकाणी टाकणार आहोत तिसऱ्या क्रमांकाला. पुढे आपल्याला परफेक्ट स्क्वेअर मिळतो म्हणजे तिघींचा मिळून तो असणार आहे t + 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर. याचं स्क्वेअर रूट घेतलं, प्लस साइन घेतली आणि 1/4चं स्क्वेअर रूट 1/2 घेतलाय. पुढे ते छेद समान करायची गरज आहे वेदनेच्या. तर 2 - 1 होईल म्हणजेच 1/4 प्लस होईल कारण हा प्लस आहे. ते केल्यानंतर हा dt. व्यवस्थित बघणार तर लगेच कळणार आहे. अगदी बेसिक गोष्टी चालू आहेत, या आपल्या आता नेहमीच्या झालेल्या गोष्टी आहेत. इथून पुढे आपण मागील टाईपचेच एक्झाम्पल जे आहे ते सॉल्व्ह करतो आहोत. म्हणून हे परत tan इनव्हर्सचा फॉर्म्युला तयार झाला. इथे येईल 1/a असा फॉर्म्युला आहे आपला, म्हणजे 1 इथे a आहे 1/2 आणि पुढे tan इनव्हर्स ऑफ इथे प्लस साइन आणि कॉन्स्टंट आणि व्हेरिएबल आणि कॉन्स्टंट यांची प्लस असताना आपण tan इनव्हर्स वापरतो आहोत. तर अशा वेळेला इथे येईल t + 1/2 अपॉनला म्हणजे a अपॉनला घेतो प्लस c. हा 2 गेट कॅन्सल, इथे फक्त येईल tan इनव्हर्स ऑफ, याला क्रॉस केलं तर 2t + 1 अपॉनला 1 येईल आणि हा 2 कॅन्सल होऊन जाईल. पुढच्या स्टेपला फक्त आपल्याला tan इनव्हर्स जो आहे म्हणजे टी बद्दलची व्हॅल्यू टाकली आपण tan x/2 ती सबस्टिट्यूट करायची गरज आहे. इथे येईल 2 tan x/2 आणि प्लस हा 1 प्लस c हे असेल आपलं फायनल इंटिग्रल. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया, एक्झाम्पल नंबर 7. आता इथे देखील बघा x ऐवजी 2x वापरला गेला आहे, म्हणजे आपण जे 2 टाईप पाहिले त्यातला हा सेकंड टाईप मधला जे दिसतंय की x ऐवजी 2x आहे. तरी पण आपलं काम जे आहे ते सेम आहे, फक्त आपण अशा वेळेला सबस्टिट्यूशन करत असताना tan x/2 ऐवजी tan x बद्दल t पुट करतो. मागच्या एक्झाम्पल मध्ये आपण tan x/2 घेतला होता, इथे tan x = t घ्यायचा आहे
बाकी मग सेम याला डिफरन्शिएट करण्यापूर्वी आपण नक्कीच याला x इज इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ टी लिहिता येणार आहे. याला डिफरन्शिएट केलं की ते dx इज इक्वल टू 1/1 प्लस टी स्क्वेअर dt येईल. साइन 2x आपल्याकडे डायरेक्ट आहे, तोच सेम आहे दोन्ही ठिकाणी. आपण साइन x जरी असला तरी किंवा साइन 2x जरी असला तरी आपल्या कॉस आणि साइन यांच्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या दोन्ही ठिकाणी दोन्ही वेज मध्ये सेम आहेत. तर इथे i इज इक्वल टू या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून देऊया. इथे 1/3 प्लस 2 साइन 2x जो आहे तो आहे 2t. अगदी इझी एक्झाम्पल्स आहेत त्यामुळे हे एक्झाम्पल्स आपण थोडेसे फास्ट घेणार आहोत. हा 4 याच्याऐवजी आहे 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. नंतर dx ऐवजी आहे 1/1 प्लस टी स्क्वेअर आणि हा dt. तर परत हा फॅक्टर अपॉनचा कॅन्सल होईल, परंतु तो होण्याच्या आधी आपण इथे तिरकस गुणाकार करणं गरजेचं आहे. 3 प्लस 3t स्क्वेअर याने याला मल्टिप्लाय केलं, त्यानंतर 2 इंटू 2 4 हा 4t, हा 4 मायनस याने मध्ये मल्टिप्लाय केल्यानंतर 4t स्क्वेअर आणि अपॉनचा हा 1 प्लस टी स्क्वेअर इथे आला असता अपॉनला, आणि हा तो कॅन्सल झाल्यानंतर इथे फक्त होतो dt. याला थोडं सिम्प्लिफाय करूया. बघा आता सिम्प्लिफाय केल्यावरती काय होईल, इक्वल टू इंटिग्रल 1 अपॉन हा 3t स्क्वेअर आणि हा मायनस 4t स्क्वेअर म्हणजे मायनस टी स्क्वेअर. त्यानंतर हा 4t, त्यानंतर हा 4 प्लस 3 हा 7 आणि इथे येईल फक्त dt. पुढे मायनस साइन आपण कॉमन करत करत थर्ड टर्म ऍडजस्ट करण्यापूर्वी आपण कोएफिशिएंट 1 करतो. तर मी समजा फक्त मायनस साइन कॉमन काढले तर इंटिग्रल इथे उरणार आहे 1 अपॉन हा टी स्क्वेअर मायनस 4t आणि हा मायनस 7 dt. पुढे थर्ड टर्म आपण ऍडजस्ट करतो. क्वाड्रेटिक फॅक्टर दिसतोय, क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल आहे. थर्ड टर्म ऍडजस्ट करताना कोएफिशिएंट ऑफ टी जो आहे 1/2 इंटू कोएफिशिएंट ऑफ टी इथे -4 आहे. दोनाने जर डिवाइड केलं तर येईल -2, त्याचा स्क्वेअर 4 येतो, मग ते +4 -4 ऍडजस्ट केला आणि हा -7 ऑलरेडी होता. थर्ड टर्म ऍडजस्ट करताना परफेक्ट स्क्वेअर जो आपल्याला मिळतो त्यात इथे मायनस साइन लिहिली, हा याचा स्क्वेअर रूट 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर मिळाला आणि दोघांची सम केल्यावर आपल्याला -11 मिळतो आहे. हा dt इक्वल टू मायनस इंटिग्रल. पुढे मात्र मायनस साइन जी आहे ती लक्षात ठेवा की ती मध्ये टाकायला विसरायचं नाही. आता याला फक्त मी फॉर्म्युल्याच्या फॉर्मॅटनुसार आधी लिहून घेतला आणि फॉर्म्युला वापरण्यापूर्वी ही मायनस साइन जी बाहेर आहे ती आत जर टाकली तिथे स्क्वेअर रूट ऑफ 11 मायनस टी मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इथे dt आणि मग हा फॉर्म्युला आपला 1/2 आहे. लॉग ऑफ मोड ऑफचा आहे तर 1/2 इन द प्लेस ऑफ a अंडर रूट 11 हिअर आणि लॉग ऑफ मोड ऑफ अंडर रूट 11 प्लस t मायनस 2 इथे इन द प्लेस ऑफ x t मायनस 2 इज हिअर अँड अंडर रूट 11 मायनस t प्लस 2 आणि प्लस c. पुढच्या स्टेपला फक्त आपल्याला t ची जी व्हॅल्यू आपण त्याच्याबद्दल मानलेली होती ती टाकून देऊया tan x. तर इथे येईल लॉग ऑफ मोड ऑफ अंडर रूट 11 प्लस tan x मायनस 2 अपॉन अंडर रूट 11 मायनस tan x प्लस 2 प्लस c. हे आपलं असणार आहे फायनल इंटिग्रल. नेक्स्ट आणि लास्ट एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल नंबर 8, इंटिग्रल 1/cos x मायनस sin x dx. आपण जो टाइप यापूर्वी शिकलोय त्या टाइप मधलं हे एक्झाम्पल जरी दिसत असलं तरी पण याला त्या टाइपला जरी सोडवलं तरी चालेल, परंतु त्याच्यापेक्षा सोपी मेथड याला येऊ शकते. कोणत्या वेळेला आपण जनरली ते अप्लाय करतो की याचे जे कोएफिशिएंट्स असतात ते स्टँडर्ड जर आहे म्हणजे 1 दिसतोय आणि आपण अशा वेळेला जर त्यांना डिवाइड केलं, ते आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चॅप्टर मध्ये शिकलोय की या टाइपचे जे एक्झाम्पल असतात त्यांना आपण आपले जे कंपाऊंड अँगलच्या फॉर्म्युल्यामध्ये कन्वर्ट करू शकतो. पण त्यासाठी आपण काय करतो, डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय अंडर रूट. हा जो इथे याचा कोएफिशिएंट आहे 1² आणि याचा कोएफिशिएंट आहे -1, त्याचा स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 2 ने त्याला आपण डिवाइड केलं आणि मल्टिप्लाय केलं तर आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी जे आहे रूट 2 ने डिवाइड केल्यावरती काय मिळतं बघा. इथे i इज इक्वल टू इंटिग्रल हा 1/स्क्वेअर रूट ऑफ 2 अपॉन इथे 1/स्क्वेअर रूट ऑफ 2 इंटू कॉस एक्स मायनस इथे 1/√2 साइन एक्स आणि हा dx. जर स्टँडर्ड येत असतील अशाच वेळेला आपण जनरली हे अप्लाय करतोय. लक्षात घ्या इथे स्टँडर्ड येतो आहे अँगल. याच्या पुढचं जे एक्झाम्पल आहे 9 त्याच्यामध्ये पण स्टँडर्ड त्या ठिकाणी येत आहे. तर अशा वेळेला यांचे जे कोएफिशिएंट्स आहेत त्यांच्या स्क्वेअरची सम करून त्याचं स्क्वेअर रूट जे आहे ते आपण त्याच्याने डिवाइड आणि मल्टिप्लाय करतो, म्हणजेच डिवाइड न्यूमरेटर डिनॉमिनेटर करतो आहोत.
तर हा 1/√2 जो आहे तो बाहेर लिहिता येईल. 1 या ठिकाणी फॉर्म्युला जो तयार होतोय, समजा इथे आता कॉस मी आधी घेतला, हा कॉस, आणि हा 1/√2 ऐवजी साइन π/2 मायनस साइन π/4 साइन π/4 हा 1/√2 येतो. स्टँडर्ड अँगल त्यासाठीच मी तुम्हाला म्हटलो की स्टँडर्ड त्या ठिकाणी टेबलमध्ये यायला पाहिजे अशा व्हॅल्यूज. मायनस तसं इथे कॉस ऑफ π/4 आणि हा साइन एक्स म्हणजे कॉस ए प्लस बी चा फॉर्म्युला तयार होतोय. कॉस ए कॉस बी, तर इथे कॉस ठेवून देऊया. कॉस ए कॉस बी म्हटल्यानंतर आणि ते साइन ए साइन बी, याला आपण साइन करूया. म्हणजे आपल्याला बरोबर कॉस ए प्लस बी चा फॉर्म्युला मिळतोय बघा. आता हे फॉर्म्युले कंपाऊंड अँगलचे जर पार्ट असतील तर हे लगेच कळायला हरकत नाही की आपण या ठिकाणी कोणते व्हॅल्यूज पुट करायचे. तसा साईनचा पण फॉर्म्युला तयार होतो, पण मी कॉसचा तयार करतो की जेणेकरून ते सेक येईल आणि सेक मध्ये आल्यानंतर आपल्याला त्याचं इंटिग्रेशन काढता येतं. तसं हे साइन मध्ये जर याला असं त्याचं कोसेकचं पण आपण इंटिग्रेशन काढू शकतो, पण ते आपल्यावर डिपेंड करतं की आपण कशा पद्धतीने व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करतो आहोत, कारण हे इंटरचेंज केल्यावरती आपल्याला चालतंय. तर इथे हा 1/√2 इंटिग्रल हा फॉर्म्युला तयार झाला कॉस ऑफ एक्स प्लस π/4 म्हणजे कॉस ए प्लस बीचा तो फॉर्म्युला आहे. आणि 1/cos म्हणजे आपल्याला माहिती आहे ते आहे सेक ऑफ एक्स प्लस π/4 होईल. आणि सेकचं इंटिग्रेशन काढता येत आहे. सेकचं इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आपण शिकलेलो आहोत 1/√2, तर त्याचा फॉर्म्युला आहे लॉग ऑफ मॉड ऑफ सेक ऑफ एक्स प्लस π/4 आणि प्लस टॅन ऑफ एक्स प्लस π/4 प्लस सी. या पद्धतीने हे फायनल इंटिग्रल जे आहे ते आपल्याला मिळणार आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी एक्सरसाइज 3.2 चा बी पार्ट जो आहे त्यातला हा सेकंड पार्ट होता, तो आपला या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसह.